बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून वगळण्याचे निर्देश बीसीसीआयने दिले आहेत। शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजुरला रिलीज करण्यास सांगण्यात आले असून त्याच्या बदल्यात दुसरा खेळाडू घेण्याची परवानगीही बोर्डाकडून देण्यात आली आहे। बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की सध्याची परिस्थिती लक्षात घेता केकेआर संघाने मुस्तफिजुर रहमानला रिलीज करावे असे निर्देश देण्यात आले आहेत। संघाला हवे असल्यास पर्यायी खेळाडू घेण्याची मुभा दिली जाईल। अलीकडे बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे भारतात असंतोष पसरला आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो व्हिडिओंमुळे संताप वाढला आणि अनेक संघटनांनी बांगलादेशी खेळाडूंना IPL 2026 मध्ये खेळू देऊ नये अशी मागणी केली। या पार्श्वभूमीवर मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून वगळण्याचा दबाव वाढला। या मुद्द्यावरून काही राजकीय नेत्यांनीही थेट शाहरुख खान आणि केकेआर व्यवस्थापनावर टीका केली होती। त्यामुळे हा विषय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचा मुद्दा बनला। मुस्तफिजुर रहमानला केकेआरने डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या मिनी लिलावात तब्बल 9 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी केले होते। त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती। चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सोबत चुरशीच्या बोलीनंतर केकेआरने त्याला संघात घेतले होते। डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा मुस्तफिजुर केकेआरसाठी मॅच विनर ठरू शकतो असा विश्वास संघ व्यवस्थापनाला होता। मुस्तफिजुर रहमान 2016 पासून IPL खेळत आहे। सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स अशा अनेक संघांकडून तो खेळला आहे। आतापर्यंत 60 IPL सामन्यांत त्याने 65 विकेट्स घेतल्या आहेत। दरम्यान भारताचा सप्टेंबर 2026 मध्ये बांगलादेश दौरा प्रस्तावित असून त्यात 3 वनडे आणि 3 T20 सामने खेळवले जाणार आहेत। मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा दौरा होणार की नाही याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। यावर बीसीसीआय कडून अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही।